चरायला गेलेल्या गुरांना पुन्हा एकदा बोलवण्यासाठी आळवण्यासाठी श्रीकृष्णानं बासरीचा वापर केला असं म्हटलं जातं। हेच ध्यानात ठेवून यवतमाळमध्ये बासरीच्या तालावर गायी बसवण्याची एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। पाहूयात या अनोख्या स्पर्धेतल्या गोपालकाची ही अनोखी लीला। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या तरोडा आणि भामराजा गावातली ही दृश्य। इथं बासरीच्या तालावर गायी बसवण्याची अनोखी स्पर्धा सुरू आहे। कमीत कमी वेळेत जो गोपालक जास्तीत जास्त गायी बसवून दाखवेल तो या स्पर्धेचा विजेता होणार आहे। बासरीच्या मधुर सुरांनी श्रीकृष्ण मुक्या जनावरांशी संवाद साधायचा। दूर रानातून एका ठिकाणी आणण्याची किमया बाळकृष्णानं करून दाखवल्याचं सांगितलं जातं। श्रीकृष्णाप्रमाणे असलेल्या गोपालकांची ही लीला या निमित्तानं पुन्हा एकदा यवतमाळमध्ये पाहायला मिळाली। गोपालकांचं आणि गायीचं नातं अतूट आणि अद्वितीय आहे हे या स्पर्धेत या निमित्तानं ठसठशीतपणे जाणवत राहतं। कपिल शामकुवर, एबीपी माझा, यवतमाळ।